जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक सुरू आहे। सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे। चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलेले आहे। परिसरात आणखीही काही दहशतवादी लपल्याची माहिती आहे आणि त्यामुळे चकमक अजूनही सुरू आहे। शोध मोहीम समांतर पातळीवर सुरू आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये ही चकमक होते आहे। एक दहशतवादी ठार झालाय। अजूनही काही दहशतवादी लपले असावेत अशी शक्यता आहे। त्यामुळे एका बाजूला चकमक आणि समांतर पातळीवर शोध मोहीम सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी अधिक बोलूया। प्रशांत, काय अधिक माहिती? शोपियानमध्ये ही चकमक सुरू आहे। बरोबर, खास करून जर बघितलं आपण जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सध्या चकमक सुरू आहे। एक दहशतवादी ठार झाल्याचा उल्लेख आपण केला आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः दहशतवाद्यांची नायनाट करण्याचा संकल्प भारतीय लष्कराने घेतला आहे आणि त्याच दरम्यान आता आज ज्या पद्धतीने काल रात्री उशिरा आणि पहाटे काही ठिकाणी दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आली आहे आणि ते शोपियान या परिसरामध्ये असल्याची माहिती पुढे आल्यानंतर साधारणतः हा निर्णय भारतीय लष्कराने त्यांच्यासोबत चकमक सुरू झाली, त्याला शोध मोहीम सुरू झाली। त्या दहशतवाद्यांनी त्यांच्या विरुद्ध जोरदार प्रत्युत्तर द्यायला प्रयत्न केला। त्याला भारतीय लष्कराने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले, त्यामुळे एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। नक्की, मात्र एका बाजूला भारत पाक तणाव सध्या थोडी आहे, शांतता आहे गेले 1-2 दिवस। त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांची ही चकमक किती महत्त्वाची आहे? ज्या पद्धतीनं भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात शस्त्रसंधी झाली त्यामध्ये फक्त स्पष्ट करण्याला की यानंतर फक्त दहशतवादाच्या मुद्द्यावरती चर्चा होणार आहे। बरोबर, असं असताना आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शस्त्रसंधीचं उल्लंघन, कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला भारताच्या विरुद्ध ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल। असं असताना आता ज्या पद्धतीने हे दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात शोपियानमधून हे भारतीय सीमांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न असताना त्यांना रोखून धरलेला आहे। ही घुसखोरी आहे, ही घुसखोरी हाणून पाडत आहे भारतीय लष्कर। बरं, अजून एक छोटा प्रश्न फक्त प्रशांत, पाकिस्तानच्या कुरापती छुप्या पद्धतीने सुरू आहेत असं म्हणायला वाव आहे का? बरोबर, पाकिस्तानची प्रवृत्ती तशी आहे की ते थेट वॉर करत नाही, ते छुप्या परिस्थितीतच वॉर करण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकदा याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला मिळालेले आहे। खास करून जर बघितलं जेव्हा एलओसीच्या दरम्यान आणि एलओसीच्या भारतीय सीमांदरम्यान जेव्हा घुसखोर प्रयत्न करत असतात दहशतवादी, काय झालंय की जम्मू काश्मीरमध्ये आर्थिक कारण विकसित झाल्यामुळे तिथले जे तरुण आहेत ते त्यांचं ते दहशतवादी होण्यापासून प्रवृत्त झालेले आहेत। असं असताना तिथे परदेशी दहशतवाद्यांना जम्मू काश्मीर घुसवण्याचा प्रयत्न करताना ते मोठ्या घडामोडी घडून आणण्याचा असा प्रयत्न असतो, त्यामुळे हा अशा प्रकारचा प्रयत्न पाकिस्तानचा होत असतो। नक्की 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 प्रशांत, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी तब्बल अर्धा तास दोघांमध्ये खलबत झाली। भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, तर आमचं राजकारणापलीकडचेही संबंध आहेत असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दिलं। उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर मात्र विजय वडेट्टीवारांनी चांगला सल्लाबोल केला। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जाऊन हे चपला झिजवतायत, म्हणजे समजा त्यांची स्थिती किती दोलायमान आहे असा टोला वडेट्टीवारांनी लगावला। तर राज ठाकरे अशा लोकांच्या चपला झिजवण्याचं काम करतायत असं वडेट्टीवार म्हणाले। जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाची संघटन बांधणीची बैठक पार पडली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली। भाजपच्या वतीनं देशात तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। आजपासून 23 मे पर्यंत ही यात्रा चालेल। त्यामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री सहभागी होणार आहेत। ऑपरेशन सिंदूरची कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार आहे। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। गुरुवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोन्याचे दर 3400 रुपयांनी घसरून 93,400 रुपयांवरती आलेत। चांदीच्या दरात 2400 रुपयांची घसरण झाली असून चांदीला 94,100 रुपयांचा दर मिळतोय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे। 10वीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन बघता येईल।
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला भारतीय रिझर्व्ह बँकेनं तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. नियामक अनुपालनातील त्रुटींप्रकरणी आरबीआयनं ही कारवाई केली. शबरी घरकुल योजनेसाठी प्रस्तावित निधी आणि प्रत्यक्ष वितरित निधीमध्ये कमालीची तफावत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यातील 61,186 आदिवासी कुटुंबांना हक्काची घरं मिळालेली नाही. मुंबई पूर्व उपनगरामध्ये पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहेत. भांडूप, विक्रोळी, पवई, घाटकोपर परिसरात पावसानं हजेरी लावली. मुंबई नाशिक महामार्गाजवळ शहापूरच्या कसरा बायपास येथे एका घराला भीषण आग लागली. या आगीत घराचं सगळं साहित्य जळून खाक झालंय. आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे. पवईमध्ये पोलिसांच्या वाहनावरती झाड कोसळलं. या 2 चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाडं कापून रस्ता मोकळा केला. पिंपरीच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरावरती परिणाम झालाय. दोडका, गवार, वांगी, मेथीसह पालकचे दर वाढले. पीएमआरडीएच्या हद्दीतली कामं नियमित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी आपली बांधकामं नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन पीएमआरडीकडून करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड एसटी बस आगाराच्या ताफ्यात 5 नव्या बसेस दाखल झाल्या. दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वल्लभनगर बस आगाराला आणखी 20 बसेस देण्याची मागणी करण्यात आली आहे. भिवंडी अनधिकृत गोदामांची संख्या वाढली आहे. तिथे सद्यस्थितीत भिवंडीमध्ये 525 अनधिकृत गोदामं आहेत. विविध कंपन्यांकडून माल ठेवण्यासाठी या गोदामांचा वापर होतो आणि अनेक कंपन्यांची अत्यंत ज्वलनशील केमिकल्स या गोदामामध्ये साठवली जातात. त्यामुळे या परिसरात आग लागण्याची भीती असते. ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदामपट्ट्यांमुळे नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी राज्य सरकारकडून 2008-2009 मध्ये भिवंडीतील 60 गावं एमएमआरडीए प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सोपवली. मात्र 15 वर्षांपासून एमएमआरडीएनं कोणताच ॲक्शन प्लॅन तयार केला नसल्यामुळे विकास रखडलाय. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. 2 दिवसात सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावरती तातडीनं नोंदणी करणं अनिवार्य असणार आहे. पुण्यातील महामार्गांवर बेशिस्त वाहन चालकांवरती आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. जानेवारी ते एप्रिल 2025 या 4 महिन्यांच्या कालावधीत महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या 34,126 वाहनांवरती कारवाई झाली आणि 6,37,00,000चा दंड वसूल झालाय. महायुती सरकारनं मुंबई महापालिकेवरच्या प्रशासकाच्या माध्यमातून पालिकेच्या घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा घाट घातलाय. या विभागात काम करत असलेल्या 32,000 सफाई कामगारांना उद्ध्वस्त करून हा प्रकल्प लाडक्या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे असा आरोप काँग्रेसनं केलाय. अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात झाडं फांद्या पडल्यामुळे पालिका सतर्क झाली आहे. वृक्ष छाटणीची कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिलेत. यानंतर या कामांचं सर्वेक्षण होणार आहे. चिखले गावाजवळ वारंवार होत असलेली गळती रोखण्यासाठी जलवाहिनी बदलण्याचा निर्णय नवी मुंबई पालिकेने घेतलाय. त्यासाठी 24 तासांचा वॉटर शटडाऊन जाहीर केलाय. उद्या आणि गुरुवारी नवी मुंबईचा पाणीपुरवठा बंद असेल. मुंबईत पारंपरिक पद्धतीनं लाकडाचा वापर करून मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असल्यामुळे प्रदूषण वाढतंय. हे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं मुंबईतील सर्व स्मशानभूमीत अत्याधुनिक वायू प्रदूषण नियंत्रण बसवण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे पुढील 2 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. उत्तर मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाला खऱ्या अर्थानं गती मिळाली आहे. रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार करून त्यांना मार्गी लावण्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलंय. मुंबईत घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण होऊनही या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त पालिकेला अजून मिळालेला नाही. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी भोसले समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर झालाय. पण पालिका नवीन जाहिरात धोरणाबाबत अद्यापही गप्पच आहे. मुंबईत राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये मिळकत कर वसुलीला राज्य सरकारनं स्थगिती दिली। समाविष्ट गावातील नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन महापालिकेच्या तिजोरीत 30,40,00,000 रुपये जमा केलेत। भारत पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत मुंबई एटीसीच्या कार्यक्षमतेनं सर्वांचं लक्ष वेधलंय। केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवरती पोस्ट करत या टीमच्या शांत आणि अचूक कामगिरीचं कौतुक केलं। भारत पाकिस्तान हवाई तणावाच्या पार्श्वभूमीवर दररोज 450 अतिरिक्त उड्डाणं यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मोहोळ यांनी या कामगिरीचं कौतुक केलंय। पुण्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। तरी देखील सुधारणा न झाल्यास त्यांचा नळजोड तोडण्यात येणार आहे। पालिकेनं अनेक भागात मीटर बसवल्यामुळे कोणत्या भागात किती पाणी जातं याची माहिती महापालिकेला मिळणार आहे। राज्यात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत हिवताप बाधित रुग्ण संख्येत 62.76% घट झाल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय। तर 2015 मध्ये राज्यात 56,603 हिवताप बाधित रुग्ण होते। 2024 मध्ये 21,078 रुग्णांची नोंद झाली। सटाणा भागात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। अनेक घरांची छतं उडून गेली आहेत। डाळिंब बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्यानं पोलीस वसाहत उभारण्यात आली होती। मात्र अवकाळी पावसामुळे या इमारतीचं नुकसान झालंय। इमारतीच्या खिडक्यांच्या काचा आणि दरवाजे तुटले, त्यामुळे इमारतीच्या कामावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। राज्यात सर्वत्र अवकाळी पावसानं चांगलं थैमान घातलंय। अशातच धाराशिव जिल्ह्याला देखील हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। तर काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि पांढरकवडा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतशिवारातील भुईमूग आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय। नगरच्या पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालंय। काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, तर विजेच्या धक्क्यानं 2 जनावरांचा मृत्यू झाला। पुणे शहरासह जिल्ह्यात पुढचे 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सांगलीच्या दुष्काळी जत भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। जत तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा मिळालाय। दौंड तालुक्यातील कुसेगाव, केडगाव या परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। मात्र पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय। दोडामार्ग तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय। मावळातील देहरोड परिसराला अवकाळी पावसानं झोडपलंय। अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, परंतु उन्हाळी बाजरी पीक काढणीला उशीर झाल्यामुळे बाजरी पिकाला नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शहरात झालेल्या मुसळधार पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। शहराच्या प्रमुख रस्त्यावरून तब्बल गुडघाभर पाणी वाहू लागल्यामुळे व्यावसायिकांचे आणि स्थानिकांचे चांगलेच हाल झाले। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं झोडपून काढलं। यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, कांदा यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर वीज पडल्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागलाय। सोलापुरात अनेक तलाव कोरडे पडल्यामुळे वन्य प्राण्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे। काळविटांची पाण्यासाठी होणारी वणवण एका प्राणी मित्रानं व्हिडिओमध्ये कैद केली। मात्र याकडे वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली। अमळनेरमध्ये संत सखाराम महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न झाली। या मिरवणुकीला हजारो भाविकांनी गर्दी केली होती। अमळनेर तालुक्यातील खुर्दे इथे आज वीज पडून शेतातील बैल जागीच ठार झालाय, तर 3 गुरं जखमी झाली आहेत। याशिवाय शेतात काम करत असलेला सालदार राहुल बारले गंभीर भाजला गेलाय। साई संस्थांच्या तिजोरीत सुमारे 500 किलो सोनं जमा झालंय। यात दागिने स्वरूपातील सोनं अधिक आहे। अलीकडच्या काही वर्षात सोन्याच्या भावात दुपटीनं वाढ झाल्यामुळे साई संस्थांच्या संपत्तीत तब्बल 250 कोटींची वाढ झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील वर्षी तुरीच्या पिकाला जवळपास 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। यावर्षी सुद्धा तोच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र तुरीला क्विंटल मागे 7 ते 8 रुपये मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठा
सरासरी 32% खाली आहे. लघु प्रकल्पामध्ये तर केवळ 21% पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली. त्यामुळे मराठवाड्यावरती पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड गावात जलजीवन मिशन योजनेचे 3 ते वाजले. ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या कामामुळे ठिकठिकाणी पाईप फुटून पाणी वाया चाललंय. 5 कोटी रुपये खर्च करून योजनेचं काम करण्यात आलं, मात्र अजूनही नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. रायगडच्या शालेय शिक्षण विभागानं शालेय मुलामुलींसह शाळेतली कर्मचारी वर्गाच्या सुरक्षेसाठी सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही. आता कॅमेरे बसवण्यासाठी शिक्षण विभागाला तब्बल 12 कोटींच्या निधीची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेट विकासासाठी 75 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी MCA सर्वतोपरी प्रयत्न करते. रायगड क्रिकेट संघटनेला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सर्वतोपरी मदत करणार असल्याचं प्रतिपादन MCA संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केलं. सातारा जिल्हावासियांसाठी खुशखबर आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची साताऱ्यात एंट्री होतीये. या कंपनीकडनं जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग जोडणारा प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. या कंपनीनं मध्यम पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप मावळ मनसेनं केलाय. पायऱ्या बनवण्याच्या कामाला वेग आला असला तरी या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय. तर ही कामं सुरू असताना अधिकारी आणि ठेकेदार मात्र गायब असल्याचं दिसतंय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडनं सांगलीमध्ये आयोजित आंबा महोत्सवाला सांगलीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. 5 दिवसांच्या आंबा महोत्सवातनं सांगलीकरांनी जवळपास 33,60,000 रुपयांचे आंबे खरेदी केले.